तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे। 2555 कोटी रुपयांचा पीक विमा राज्यातील शेतकऱ्यांसाठी यावेळी मंजूर झाला, परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्यक्षात पैसे मात्र जमा होत नव्हते। यावेळी आपल्याला माहिती आहे की आपले जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले होते की पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 31 मार्चच्या आधी जमा होतील, परंतु शेतकरी मात्र प्रतीक्षेत राहिला। त्यानंतर दिनांक 8 किंवा 9 एप्रिलच्या आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा योजनेअंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। सुरुवातीच्या काळात आपण पाहिलं की नाशिक असेल, लातूर असेल किंवा त्यासोबतच अकोला असेल, यवतमाळ असेल, यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होत होती आणि अनेक जिल्हे यापासून वंचित होते। आता वंचित जिल्ह्यांमध्ये बोलायचं झाल्यास त्यामध्ये अहिल्यानगर, धाराशिव असेल, सोलापूर असेल, छत्रपती संभाजीनगर मधील काही शेतकरी असतील, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मात्र रक्कम जमा होत नव्हती आणि एकूण 63 लाख शेतकऱ्यांना आम्ही 2555 कोटींचा पीक विमा देणार असे आपले कृषी मंत्री असतील किंवा आपला जो विभाग असेल कृषी विभाग यांच्याकडून सांगण्यात आले होते, परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मात्र रक्कम जमा होत नव्हती। परंतु मागील आठवड्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत रक्कम मिळाली आहे। आता यील्ड बेस असेल किंवा जो वैयक्तिक लाभ असेल असे सर्व लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती विमा वाटप झाला आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी हायटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर यावेळी देखील नुकसान झाले होते। 2024चा खरीप हंगाम असेल, यामध्ये दुष्काळ असेल किंवा इतर अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाईला तोंड द्यावे लागले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा आम्ही देऊ असे देखील सांगण्यात आले होते आणि त्यानुसार 2555 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर देखील केला होता। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये 144 कोटी 23 लाख रुपये पीक विमा, त्यानंतर अमरावतीमध्ये 60 कोटी 80 लाख रुपये, अकोला जिल्ह्यामध्ये 66 कोटी 64 लाख रुपये, यवतमाळमध्ये 29 कोटी 87 लाख रुपये, वाशिममध्ये 10 कोटी 74 लाख रुपये, हिंगोलीमध्ये 181 कोटी 5 लाख रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये 88 कोटी रुपये, बीडसाठी 212 कोटी 76 लाख रुपये, जालन्यासाठी 263 कोटी 40 लाख रुपये, धाराशिवसाठी 231 कोटी रुपये, परभणीसाठी 426 कोटी रुपये। इथे 3 टप्प्यांमध्ये पीक विमा रक्कम मंजूर करण्यात आली होती। भंडारा जिल्ह्यासाठी 4 कोटी रुपये, नांदेडसाठी 357 कोटी रुपये, गडचिरोलीसाठी 5 कोटी रुपये, पुण्यासाठी अत्यंत कमी प्रमाणामध्ये म्हणजे फक्त 2 कोटी 89 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते। वर्धा जिल्ह्यासाठी 115 कोटी 90 लाख रुपये, सोलापूर जिल्ह्यासाठी 95 कोटी रुपये रक्कम मंजूर झाली होती। परंतु यामध्ये देखील सोलापूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम भरला होता त्यांच्या पॉलिसी या मोठ्या प्रमाणावर रिजेक्ट करण्यात आल्या होत्या। त्यानंतर आपल्याला माहिती आहे की नागपूरसाठी 56 कोटी 5 लाख रुपये, सांगली जिल्ह्यासाठी 2 कोटी 85 लाख रुपये, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 8 कोटी 71 लाख रुपये, सातारा जिल्ह्यासाठी 4 कोटी 10 लाख रुपये, नाशिकसाठी केवळ 3 कोटी रुपये, धुळेसाठी 29 कोटी रुपये, नंदुरबारसाठी 8 कोटी रुपये। इतर जिल्ह्यांबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये जळगावसाठी 9 कोटी रुपये, ठाण्यासाठी 7 कोटी रुपये, तर रत्नागिरीसाठी फक्त 68 लाख रुपये एवढ्या प्रमाणामध्ये पीक विमा रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जवळपास 90% पीक विमा योजनेअंतर्गत रक्कम जमा करण्यात आली आहे। यामध्ये 25% अग्रिम आणि वैयक्तिक पीक विमा या दोन वेगवेगळ्या आहे, यांचा लाभ आपण लक्षात घ्यायचा आहे। यामध्ये हिंगोली असेल, परभणी असेल आणि नांदेडमध्ये 25% अग्रिम रक्कम मंजूर करण्यात आली होती, जे की सरसकट शेतकऱ्यांना देण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तुलनेने पैसे हे कमी जमा झाले आहेत। त्यासोबतच इतर जे जिल्हे आहेत यामध्ये वैयक्तिक क्लेम असणाऱ्यांना ज्यांनी वैयक्तिक क्लेम भरला होता आणि त्यांचा क्लेम सेटल झाला होता किंवा मंजूर झाला होता त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही पैसे जमा झाले आहेत। तर वैयक्तिक क्लेम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणामध्ये रक्कम यावेळी देखील मिळाली आहे। आता लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये पीक विम्याचं वाटप आजही झाल्याचं आपण पाहायला मिळत आहे। नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली आहे। परंतु मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट देखील शेतकरी बांधवांनो आपण लक्षात घ्यायची आहे की मागील 3 वर्षात अथवा 5 वर्षाचा जर आपण संपूर्ण डेटाबेस काढला तर यामध्ये एक गोष्ट लक्षात येत आहे की यामध्ये पीक विमापेक्षा म्हणजे शेतकऱ्यांपेक्षा हा पीक विमा कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे। 16,000 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना मागील 3 वर्षांमध्ये मिळाले आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मात्र 10,000 कोटी रुपये पीक विमा मंजूर किंवा जमा करण्यात आला आहे। म्हणजेच की पीक विमा कंपन्या 6,000 कोटींचा लाभ चांगल्या प्रमाणामध्ये घेत आहे। आता यावर वेगळे धोरण आणण्यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे। आपण कालच पाहिलं आहे की आपले जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांच्याकडून देखील स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की 1
रुपये पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर आम्हाला फसवणूक झाली आहे किंवा आम्हाला यामध्ये भ्रष्टाचार देखील मोठ्या प्रमाणावर झाला। त्यामुळे आता 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करून त्या ठिकाणी वेगळे धोरण राबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, कृषी विभाग असेल किंवा अर्थमंत्री यांच्या माध्यमातून केला जात असल्याचे देखील आपण पाहायला मिळत आहे। याबद्दल अजितदादा यांच्याकडून काही माहिती देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहेत की दादांनी नक्की काय सांगितलं की यामध्ये कुठल्या प्रकारात धोरण येणार आहे किंवा काय बदल घडले जाणार आहेत। त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी हायटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। चला दादा काय म्हटले आपण व्हिडिओमध्ये पाहूया। शेती क्षेत्र आपल्याला वाढवायचंय, सूक्ष्म प्रक्रिया उद्योग आणि पायाभूत सुविधांची उभारणी करायची आणि प्रमुख पिकांच्या उत्पादकतेमध्ये स्थिरता आणायची। मित्रांनो, हे सगळं करत असताना काही बदल आम्ही मागे 1 रुपयामध्ये पीक विमा द्यायचं चालू केलं होतं। ती स्कीम आमची अडचणीत आलेली। त्याच्यामध्ये खूप लोकांनी आम्हाला आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर सोनाच लावला। ते नंतर आम्ही सगळं काढलंय। आम्ही आता जे तुमच्या भल्याचं असेल ते करणार आहोत आणि त्याकरता आमची मुख्यमंत्र्यांची, माणिकरावची, एकनाथराव शिंदे, मी रस्तोगी आम्ही सगळी एक मीटिंग घेतलेली आहे। त्यामध्ये नवीन काही कल्पना, काही चांगला कार्यक्रम आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि त्याच्यातनं तुम्हाला प्रोत्साहनपर देखील आम्ही काही गोष्टी करणार आहोत। ते एकदा आमचा कॅबिनेट निर्णय होऊ द्या। कॅबिनेटला काहीतरी आता लवकरच आपला तो विषय येईल। तो आल्यावर मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगेन। महाराष्ट्राला आम्ही सांगू, काय अंधारात तुम्हाला ठेवायचं काही कारण नाही। कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय होऊ शकत नाही। हा जो आराखडा आहे तो आपल्या शेतकऱ्यांच्या भवितव्याचा आहे, तुमच्या समृद्धीचा आहे, जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा आहे। या आराखड्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या विशिष्ट भागात विशिष्ट पिकांचं क्लस्टर पद्धतीनं लागवडीला चालना देण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात आपण केळीचं क्लस्टर करतोय, पुरंदर तालुक्यात अंजिराचं क्लस्टर करतोय, भीमाशंकर परिसरामध्ये स्ट्रॉबेरी, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात आंबा, बारामती तालुक्यात जिरायत भागात बारामती